येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ तसेच लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व जन आंदोलकांनी जाहीर सहभागी होऊन पुणे शहरातील बंद 100% यशस्वी केला। या महाराष्ट्र बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन युवा मोर्चा, सामूहिक विद्यार्थी आंदोलन, छप्पर बंद समाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी, रिपब्लिकन जनशक्ती अर्जुन डांगळे, भीम आर्मी, अन्याय तिथे प्रतिकार, लहुजी परिवर्तन आघाडी, भीम छावा संघटना, एकविरा फाउंडेशन आणि रिपब्लिकन संघर्ष दल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। ऐतिहासिक भिडेवाडा ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मोर्चा यावेळी काढण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, डॉक्टर अनिल जाधव, ॲडव्होकेट अरविंद तायडे, नागेश भोसले, अनिस अहमद, दीपक ओहाळ, राहुल डंबाळे, संजय भीमाले, श्याम गायकवाड, सचिन बगाडे, विकास सातारकर, सागर अल्लाट, अंजुम इनामदार, नवनीत आहिरे, विशाल गवळी व असंख्य कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते। सर्व संघटना व पक्षांनी तसेच पुणेकर नागरिकांनी शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला। विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हा बंद यशस्वी करण्यात आला आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे। काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोही केला। Justice!